महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत दयेने या ठिकाणी श्री क्षेत्र आरण ज्या ठिकाणी देवभक्ताचा संगम झाला अशा या पवित्र तीर्थक्षेत्रावर आपलं या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून या सप्ताहाचं किंवा सत्संगाचं आयोजन केलं। महाराज आपलं निश्चित कुठलं तरी पूर्वीचं भाग्य आहे, कारण भाग्याशिवाय हे होत नाही। म्हणून आता अशा या पर्वणी पर्व काळामध्ये या पर्वणी पर्व काळामध्ये आपल्याला जेवढं नाहून घेता येईल तेवढं नाहून घेतलं पाहिजे। महाराज हा काल पुन्हा पुन्हा येत नाही, हा पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही। म्हणून आपण ज्या कारणासाठी घरून आलो ते कार्य झालं पाहिजे। मग घरचे म्हणते सप्त्याला गेले आणि इथं येऊन हिंडत येत किंवा बाहेर जाऊन बसत येत तर ते योग्य नाही। तुमची त्याच्यामध्ये डबल हानी आहे। ज्यांचं खाल्लं त्यांचं ऋण आपल्यावर बसणार आहे आणि तिथून येऊन जर काही केलं नाही तर त्याचाही दोष आपल्याला लागणार आणि केलेली जी चर्चा आहे ते निंदेचं पातकही आपल्या डोक्यावर बसणार आहे। म्हणून सगळ्याला कृपया विनंती आहे। बरं आता बसण्याचाही त्रास होतो, ही गोष्ट जरी खरी असेल पण थोडासा त्रास सहन करा, बाकीची जास्त अडचणी अशातला काही भाग नाही। फारसं शारीरिक कष्ट आहे असं नाही, थोडं टिकून टाकून बसा जसं जमन तसं, पण पाय लांबून बसा, पण बसा। अरे झोपून आहे का? बाबा म्हणायचे मी झोपून कीर्तन करीन, वक्ते बाबा म्हणा काय का म्हणायचे मी कीर्तन सोडणार नाही, झोपून कीर्तन करीन पण करीन। महाराज एवढी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी निश्चितता केली होती महाराज। आणि आपल्यावर सगळ्यावर ब्रह्मीभूत असे असणारे नथुराम महाराज केहाळकर आपल्या सगळ्यालाच याचा आशीर्वाद आहे आणि त्यांना आपल्या मुलाचं कौतुक वाटलं पाहिजे असं वागावं आपण, एवढी त्यांना अपेक्षा असणार आहे का नसणार, आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे। चला अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 9 आपण काल 8 पर्यंत आलो होतो ना। 8 पर्यंत झालं होतं ना आपलं। 9वा श्लोक आपल्याला आता चिंतनाला घ्यायचा आहे। चला निघाला का सगळ्याचा श्लोक? खाली लक्ष द्या। यज्ञार्थात कर्मण्यो नेत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर। आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात, कारण अर्जुन आला कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग न समजल्यामुळं देवाला तो कोपला आणि बोलायला लागला। तर देव सांगतात स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जान पा मनोनी वर्तता तेथे पापा संचारू नाही। काय म्हणतात? स्वधर्म जो बापा। आता स्वधर्म कशाला म्हणतात? कर्म वाट्याला आलं ते म्हणजे आपण वर्ण आश्रमाप्रमाणे कोण आहात तुम्ही? ब्राह्मण आहात का? नाही। ब्राह्मणाचं कर्म वेगळं, क्षत्रियाचं वेगळं, वैश्याचं वेगळं आणि शूद्राचं वेगळं। मग आपल्या वाट्याला जे कर्म आलं आपण कोण आहोत? तर वैश्य आहोत। मग आपल्या वाट्याला काय आलेलं आहे?
कृषी गोरक्ष वाणिज्य हे 3 कर्म देवाने आपल्याला दिलेले आहेत. मग पण स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाण पा, आणि तोच काय आहे यज्ञ म्हटलं त्याला. कारण का यज्ञ म्हटलं त्याला? आता आपण यज्ञ म्हणलं की हवन आलं, कुंड आला, ब्राह्मण देवता आले, हवीर द्रव्य आलं, पण यालाही यज्ञ म्हटलं. कारण नित्यकर्म आपण आपल्या वर्ण आश्रमाप्रमाणे जर केलं आणि ते अपेक्षारहित जर केलं तर तेच भजन आहे. भजन अंतकरण शुद्धीचं मोठं साधन आहे ते. त्याच्याशिवाय अंतकरण शुद्ध होणार नाही. आणि अंतकरण शुद्ध झालं तरच मोक्षाच्या कामा येईल. आणि अंतकरणच नाही शुद्ध झालं आणि गाडीभर पाठ केलं, काय करावं? ज्ञानेश्वरी कंठभूषण चांगलं आहे, पण आचार नसल तर महाराज ते जमत नाही. म्हणून आपल्याला अगोदर धर्म शिकला पाहिजे. म्हणून बाबा खूप रडायचे वक्ते बाबा, अरे तुम्ही धर्माचं पालन करा, धर्माचं आचरण करा. बाबा असे प्रत्येक कीर्तनात सांगायचे, रडू रडू सांगायचे. आणि ते प्रत्येक वेळेस कीर्तनामध्ये सांगायचे, कर्म धर्मम चरामी, दान धर्मम चरामी, तपोधर्मम चरामी, यज्ञ धर्मम चरामी, स्वाध्याय धर्मम चरामी. म्हणजे पुन्हा 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 करायला सांगितलं आहे. तसं या ठिकाणी स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. पापा तेथे कुठं कुठंवर रिग नाही, संचारू नाही. ज्या ठिकाणी स्वधर्माचं वर्तन आहे त्या ठिकाणी पाप होईल का? नाही होणार. कारण म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. मग आपल्याला धर्म आणि अधर्म, विहित आणि निषिद्ध हे समजल्याशिवाय परमार्थ करता येईल का? शेतकऱ्याला तण आणि धन जर कळलं नाही तर त्याला शेती करता येईल का? दुकानदाराला नफा तोटा कळणार नाही, त्याला दुकान करता येईल का? मग परमार्थ करणाऱ्या जीवानी आधी हे समजून घेतलं पाहिजे की पाप काय आहे आणि पुण्य काय, विहित काय आणि निषेध काय. याचा जोपर्यंत आपल्याला मेळ लागणार नाही तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. असं नाही केलेलं कर्म भोगायला येणारच. मग तुम्ही परमार्थ करून जर अधर्म होता असाल तर त्याचं फल कोण भोगीन? हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिक. कशाने बंद आहे आपल्याला? कुकर्मी रती घडे. मग विहित सोडून कोणतंही कर्म केलं तर ते कुकर्म झालं. मग ज्याची आपल्याला आज्ञा सांगितलं, गाड्याला मालकाने सांगितलं बाबा अमक्या अमक्या वावराला पाळी घाल, आणि त्यांनी काय केलं, ते वावर सोडून दिलं आणि दुसऱ्याच वावरात पाळी घालीत बसला. तसं हे म्हणजे समजण्यासाठी बोलतो, हे आपल्या अनुभवाचं. हा निज धर्म जे सांडे, हा म्हणजे वर्तमान. हा शब्द कधी आला? वर्तमान, आता आपल्या जीवनामध्ये जे आहे ते. आणि कुकर्मी रती घडे म्हणजे त्या कुकर्मामध्ये करू नाही ते. मग आपल्याला साधू संतांनी मार्ग दाखवला का नाही? आचारसंहिता सांगितली का नाही? मग आपल्याला आचारसंहिता पाळा वाटते का? मग तो स्वधर्म झाला का कुकर्म झालं? कुकर्म झालं. मग कुकर्म झालं त्याचं फल प्राप्त होईल का नाही? होणारच. विठ्ठल पुढेही नसा ज्ञानेश्वरीची, ज्ञानेश्वरीचे ना, बस तिथं. हा पण रस्ता चुकलाय, बेजार होईन, पण रस्ता चुकला हे कळावं, मग तो रस्त्याला तरी येईन ना. पण तो जो चाललाय
तो म्हणतो मी बरोबरच चाललोय. जसा घाण्याचा बैल दिवसभर चालतो पण संध्याकाळी सोडा की जागेवरच आहे ना, तशी आपली चालू आहे, भक्ती चालू आहे, वाऱ्या चालू आहेत, वाचणंही चालू आहे, पाठांतर करणंही चालू आहे आणि लोकाला ढोस पाजणंही चालू आहे. पण जेणेकरून आपल्याकडून अधर्म होईल आणि ते जर घडलं तर त्याचं कर्म आपल्याला कोणीही माफ करू शकणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आणि कुकर्मी रती घडे तयेची बंधू पडे संसारिक. मग पुन्हा जन्माला यावं लागतं. मग मनुष्य देहाला येऊ का आपण आता? अवघड आहे ना. आणि आपल्याला वाटतं का आता आपण मारणार आहेत म्हणून? कोणालाच वाटत नाही. म्हणून महाराज म्हणतात विसरली तयाची. पण विसरलोच ना आपण. अरे मरण विसरू नाही कधी. मृत्यू नित्य समीप लागला म्हणजे आपल्या मागं नित्य मृत्यू, क्षणाक्षणाला मृत्यू अशी आठवण पाहिजे. आणि अशी आठवण असली तर त्याचा विसर होणार नाही आणि संसाराचं ध्यान होणार नाही. लक्षात आलं का? अशी जर आठवण असेल तर भगवंताचं विस्मरण होईल का आणि संसाराची आठवण होईल का? होणार नाही. पुढं म्हणतात हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. कशाने बांधला? जो परतंत्रा भूतला हा लोकू कर्मे बांधला. जो परतंत्रा भूतला म्हणजे परतंत्रा म्हणजे प्रकृतीला, मायेला, भूलला स्वाधीन झाला. देह खरा वाटतो का मिथ्या वाटतो आता आपल्याला? खरा वाटतो ना. खरा वाटतो का माझा वाटतो का मीच वाटतो? कधी माझा म्हणतो कधी मीच म्हणतो. मग देह मी आहे का माझा आहे? मग आता संतांनी सांगितलं आपल्याला देह हा पाचाचा आणि लावूसाना आणि शेकी त्याचा त्याला देणे लागे. दिला नाही तरी ते हिसकून येणारच आहेत. मग काय कर? मग परतंत्रा भुलला का भुलला? तर नित्यकर्म चुकला. नित्यकर्म चुकला. जे सांगितलं ते करतो का? नाही. जे करायचं नाही ते करतो. म्हणून आता याची विषयी पार्था तुझं सांगेन मी एक कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. आता याच्याविषयी तुला एक गोष्ट सांगतो म्हणले. हे अर्जुना, हे धनंजया, ऐकतो. काय केलं तर जे सृष्ट्यादी संस्था, ही सृष्टी उत्पन्न करणारा कोण आहे? ब्रह्मदेव. आणि त्यांनी सांगितलं ब्रह्मेनी केली, ब्रह्मदेवानी केली. मग ब्रह्मदेवानी काय सांगितलं तर पुढं सांगतात सहयज्ञ प्रजास्रष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रस विश्वध्व मे शिवस्त्व विष्ट कामधोक. तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परिनियनतीची ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून. ब्रह्मदेवानी काय केली? सृष्टी उत्पन्न केली. बरं, सृष्टी उत्पन्न केली मग त्यांना खायला प्यायला कर्माला सांगितलं का नाही? सगळं सांगितलं. नित्ययाग सहिते काय सांगितलं? तुम्ही नित्ययज्ञ करा. सृजिली भूते समजते उत्पन्न केली परिनियनतीची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणून या. पण त्या यज्ञाला सूक्ष्म म्हणजे गूढ असं न जाणल्यामुळं पुढं काय झालं? मग ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रय येथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. मग त्यावेळेस पृथ्वीवरील लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, हे देवा, आता तुम्ही आम्हाला उत्पन्न केलं
सृष्टी उत्पन्न केली, सगळी सोय लागली, पण आम्हाला काम काय? देवा काय आश्रय येत आम्हाला कशाचा आश्रय आहे? त्यावेळेस तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रपती. मग तो ब्रह्मदेव सृष्टीतल्या लोकाला काय सांगतात ते पहा. तुम्हा वर्ण विशेष वशे, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, याते उपासा मग अपैसे पूर्ती काम. वर्ण विशेष वशे, आता 4 वर्ण सांगितले आता आपण, आणि 4 आश्रम आहेत. आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, आणि हाच काय आहे? स्वधर्म आहे, आणि तो नियमित केला आहे. या ते उपासा म्हणजे भजा, काय करा त्याला? त्याचं आचरण करा. मग अपैसे पूर्तिका, मग तुमचे संपूर्ण इच्छा पूर्ण होती. असं कोण म्हणतं? ब्रह्मदेव. बोला जा ब्रह्मदेव बोलतो. मग पुढं काय सांगितलं? तुम्ही व्रते नियमो न करावे, शरीराते न पिडावे, योगाधिक साधने साकांक्ष नाही दुरी केही न वचावे तीर्थाशिका. काय सांगितलं आपल्याला? तुम्ही व्रते नियमो न करावे, शरीराते न पिडावे. शरीराला पीडा द्यायची सांगितली का? नाही. मग खाऊन झोपायचं सांगितलं का? म्हणजे खाऊन झोपायचं नाही, पण आपल्या वाट्याला जे कर्म आलं, मग आपल्याला काय आलेलं आहे? गोरक्ष आलेलं आहे. गायाचं पालन केलं पाहिजे, पशु पक्षी, मग गाय असन, म्हैस असन, शेळी असन, याचं पालन केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, शेती केली पाहिजे. आणि हे करत असताना आता पुढं येईन त्याचं उत्तर, कसं करायचं ते सांगितलं आहे पुढं. मग तुम्ही व्रते नियम न करावे, शरीरात नाही पडावे, आणि दोरी केही न वाचावे तीर्थाशिका. मग उगच हिमालयाला जा, गंगासागरला जा, काशीला जा, पायी जा, न पिडावे. योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्रतंत्र विधाने झनी करा. आता काय अर्थ होतो याचा? बघा काय म्हणतात ते. योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्रतंत्र विधाने झनी करा. हे करायचं सांगितलं का नाही करायचं सांगितलं? नाही करायचं सांगितलं. काय सांगितलं? नाही करायचं सांगितलं. योगाधिक साधने होते का? आता होणार नाही. साकांक्ष म्हणजे कामनेने, साकांक्ष म्हणजे कामनेने, कामन्या म्हणजे अपेक्षा करून, आराधने मंत्रतंत्र विधाने झने करा, ते सुद्धा करू नका. देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ याजावे अनायाशी. काय करा? देवतांतरा न भजावे. आणि सगळे देव आपल्यालाच वाटेल आहे. नदीपासून स्वर्गापोत, नदीला मावलाय आता, आणि स्वर्गात इंद्र आहे का नाही? कशामुळं झालं हे? आता हे जे सांगितलं हे कुठं सांगितलेलं आहे? वेदातच सांगितलं. पण कोणाचं मत आहे? पूर्वमीमांसेचं. आणि पूर्वमीमांसेचं मत ब्राह्मणाला ग्राह्य जास्त. ब्राह्मण जे वेदाचं जे कर्मकांड करतात
हे सगळं त्याच्यामधलंच आहे. अहो 85,000 श्लोक आहेत वेदामध्ये कर्मकांडाचे. 1,00,000 श्लोकामध्ये कर्मकांडाचे 85,000 श्लोक आहेत. उपासनेचे ज्ञानाचे काहीतरी 4,000-4,500 आहेत आणि बाकीचे उपासनेचे आहेत. महाराज आपल्याला हे माहीत नाही. आता हे सुद्धा मी ऐकलेलं सांगतोय, काही पाहिलेलं नाही. मी डॉक्टर बाबाच्या मुखातून ऐकलेलं आहे. देवतांतरा न भाजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास. कोणता यज्ञ आपला? स्वधर्म. अरे पाळी घालणं तो हा यज्ञ, गायला चारा टाकणं यज्ञ, गाईला धुवून काढणं यज्ञ, गाय खाटकाला इकणे यज्ञ नाही. शेतकऱ्यांनी गाय ठुली नाही महाराज. कोण गाय सांभाळतं आज? जरशा गाय सांभाळतात लोक. पण गावरान नाही. गावरान दूध देणार नाही का? दूध देते गावरान, पण तिचं नसलच खराब करून टाकलं महाराज. चिटून दूध काढू काढू त्या वासराला काही ठुलत नाही. आणि त्या वासराला दूध नसल्यामुळं त्याच्यापासून उत्पन्न होणारी जी जाते ती निकृष्ट दर्जाची जन्माला आली. तुम्ही सरळ वासरू पाजा गायला आणि त्याच्यापासून गाया तयार करा, बघा दुधाचा काय फरक पडतो. पण तसं करावं वाटतं का? आमची गायला दूध देते बाबा 2.5 लिटर. अरे वासराला छटा ठेवून ना तू. मग असा हा तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावा अनायास. आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे आपल्याला जो धर्म सांगितला त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि मग धर्मामध्ये अधर्म करून चालन का? तर नाही. मग काय म्हणतात पुढे बघा कसं. अहेतुक चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पती ते ज्या परी. कसं आहे बाबासाहेब महाराज काय म्हणती ववी? कसं करायचं सांगितलं? काय ववी वाचा ना. अहेतुक चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पती ते ज्या परी. आता हेतू धरून चालू आहे का हेतू रहित चालू आहे? मग धर्म आहे का अधर्म आहे? मग सुख होईल का दुःख होईल? दुःख होईल. मग नाही झालं, पुण्य नाही झालं तर बरं आहे, पण पाप तरी करू नका ना. आणि पाप कोणतं हो राहिलं? धर्माचं पाप हो राहिलं. ते कोणतं पाप हो राहिलं? धर्म मंडपात अधर्माचं पाप हो राहिलं. म्हणून जे साधू संतांनी आपल्याला एवढं निरसून अनेक ठिकाणी जे सांगितलं ते कशासाठी सांगितलं असं? त्यांची आपली काही दुश्मनी? त्यांचे आपण नाहीत? मग आपल्याला का वागू वाटत नाही? कारण हे आपण पाहिलंच नाही का? पाहिलंय. माळी घातल्या म्हणजे झालं वाटतं, गंध लावलं म्हणजे झाला वारकरी. एवढ्यावर भागतं का? बाईने गळ्यात मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं, जोडे घातली, हिंडत बसली साऱ्या गावात. पतिव्रता ठरती का ती? नाही ठरत महाराज. तसं वारकऱ्यांनी बाना पाहिजे महाराज. तो का म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी. मग कोणाच्या भिडाला बळी पडू नये. नाही नाही नाही, आमचं लय प्रेम आहे. तुमचं प्रेम तिकडे जाऊ द्या, आम्हाला आज्ञा नाही. महाराज जैनाचे साधू
भिक्षा मागत असताना बाबासाहेब महाराज लक्ष देऊन आहे का, विशेष गोष्ट ही, ते नास्तिक आहे त्याच्याबद्दल दुमत नाही, पण विशेष आहे त्यांचं आचरण आपल्या अवलोकन करण्यासारखं आहे. समजा ते आपल्या घरी भिक्षाला आले आणि भिक्षाला जर भाजी गॅसवर असन तर भाजी घेणार नाहीत, ते खालून जाळ चालू असलं तर घेणार नाहीत. माघारी जाणार नाही, घेणार. साधं बी जरी पडलं ना खाली, आपलं कशाचं बी झाडाचं, तर त्याच्यावर पाय देत नाहीत, कारण बीजामध्ये काय आहे, अंकुर म्हणजे जीवच आहे ना. म्हणजे एवढी आयुष्याचं पालन करतात तरी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं खंडन केलं महाराज. आणि आपलं कुठं चाललं, मुंगी जायना ना हत्ती घालता. हे होऊ शकत नाही. म्हणून आपण धर्म जरी करत असन असं वाटत असन तर निश्चित आपल्याकडून अधर्म होतोय. आणि आपल्याला याची आचारसंहिता कुठं सांगितली हो, ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्या अध्यायामध्ये सांगितली? 17व्या. वा, असं ध्यानात धरलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे आणि ते आचरणात आणलं पाहिजे. कुठं सांगितलं हे? 17व्या अध्यायामध्ये. कसं अन्न खावा, कारण सगळं त्रिगुणात्मक आहे ना, काय खावा, कसं झोपावा, कसं राहावा, कसं चालावा, हे सगळं 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्या 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि 17व्या अध्यायाचं अनुकरण करून मग 16व्या अध्यायामध्ये दैवी आसुरी संपत्ती सांगितली. त्याचा विचार करून मग 3ऱ्या अध्यायापासून ज्ञानेश्वरी ऐकावा. हम किसी को कम नाही. आम्हाला काय माहीत नाही, काय जास्त सांगू नका तुम्ही, पण अधर्म होतो हे निश्चित. अहेतुकी चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जिहा परी. पतिव्रता स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्याचा विचार करते कधी? पर पतिव्रता का झाली होती, कशामुळे झाली? पतिव्रतेला एवढा मोठा जो अधिकार, महाराज संताच्या बरोबराचा अधिकार जो प्राप्त झाला तो कशामुळे झाला? हा, सर्वस्वाचा निस्ता त्याग केला का? हा, सेवा, सेवा, सर्वस्वाचा त्याग केला आणि सेवा करते. सकाळपासून पहाटपासून म्हातारी पाणी तापण्यापासून कपडे धुण्यापासून संध्याकाळी हातरून टाकेपर्यंत तुमची सेवा करते. किती बिल देता सांगा? संध्याकाळी किती बिल निघत? कधी विचार केला आपण? म्हणून त्यांना अर्ध पुण्य जातं. न विचारता न विचारता ऑटोमॅटिक अकाउंट वर्ग. मालकीन तर त्याच क्षणी झाली, ज्या दिवशी माळ घातली तुम्हाला त्याच दिवशी झाली मालकीन. पण एवढा जो अधिकार प्राप्त झाला तो कशाने झाला? आपल्याला दृष्टांत हा सिद्धांत करता घ्यायचा आहे. कशा करता झाला? सेवे करता. काय अपेक्षा केली? तुमचे कपडे धुतले. काय अपेक्षा केली? 10 रुपये घेतले. असायसाठी सांगत नाही, म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता महाराज दिवसभर पत्नी आपली सेवा करते. म्हणून एवढा अधिकार प्राप्त आहे. मग तिला त्या केलेल्या आपण केलेल्या पुण्यात अर्धा हिस्सा जातो आणि तिने केलेलं पाप झालं तिच्याकडून, करीत नाही ती, पण चुकून झालेलं पाप अर्धा आपल्याला वाटत. मला सांगा, ह्या पिस्तुल्याला पिस्तुल्या याच्याकडे शिल्लक काय आपल्याकडे सांगा बरं? मी का असा ना घडीभर
शिल्लक काय, आणि शिल्लक नसून एवढी गुरगुर का? अर्ध पुण्य गेलं, अर्ध पाप आलं. आता लोकांचं खातोत, त्याला काही गेलं. लोक आमचे पाय पडते, त्यांना काही गेलं. बाबाजी कैसे नंगेचे नंगे खडे. पण पाप शिल्लक तसे. आमचं पाप कोणी घेतलं का? नाही. म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. आणि असा विचार जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण परमार्थाला लागलो असं म्हणताच येत नाही. बोला, काय शंका आहे? बोला बोला बोला, खरंच बोला, मोकळ्या मनाने बोला. नाही, असं नसतं, असं नसतं. हे बोलण्याचा मोठेपणा झाला. पण ते कोणाला चुकत नाही ना. आता देवादिकाला चुकलं नाही तर आपल्याला कर्म चुकन का? चुकणार नाही. आणि कर्मापासून होणारं पाप पुण्य आपल्याला लागू नये याच अपेक्षेने परमार्थ करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय सांगितलं आपल्याला? म्हणजे महाराज काय सांगितलं आपल्याला? पाप पुण्य लागू नये त्यासाठी काय सांगितलं? स्वधर्माने वागला तरी पाप पुण्य लागन का नाही? लागन. जोपर्यंत तुम्ही निरीच्छ होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला धरूनच राहणार. काय होणार नाही? निरीच्छ. तोपर्यंत सुटणार नाही. आणि निरीच्छ कधी होतं माणूस? हा भगवंताने स्वीकारलंच. पण जोपर्यंत सुरुवातीला आपल्याला अडचणी येणार ना, अडचणी येणार, परिस्थितीचे येणार, शारीरिक येणार, बौद्धिक येणार, अडचणी येणार. पण आपण त्या निश्चयापासून ढळलो नाही पाहिजे, पहिली गोष्ट. आणि ते काय म्हणे, तो का म्हणे भार घातली आवरी होईल काय वारी नारायण. मग सगळा भार जर देवावर घातला, आता जी पत्नी आहे, पतिव्रता स्त्री आहे, ती कोणावर भार घालती? पतीवर. ती दुसऱ्याकडे पाहते का? नाही. फार गरिबी परिस्थिती आली, घर नाही राहिलं, दार नाही राहिलं, काहीच राहिलं नाही, तरी जाते का शेजाऱ्याकडे? भाऊ पण खूप समजा दुसरा भाऊ येऊन खूप श्रीमंत आहे, जाते का त्याच्याकडे? महाराज बाहेर कामाला जाऊन पालं ठोकून राहतात लोक आणि आनंदात राहते. मग तेवढी वाईट परिस्थिती आहे का आपली? अरे आपल्याला तर सगळं चांगलं आहे, काय दिलं नाही आपल्याला? मग का अपेक्षा करावा? आणि अपेक्षेने भेटतं का? भेटत नाही. पण डोक्यावर कर्म पुण्य पाप बसतं आणि पुण्य पाप बसलं की पुन्हा जन्म घेण्याचे. जोपर्यंत पाप पुण्य आहे तोपर्यंत जन्म आहे का नाही? मग पाप पुण्याच्या अतीत होण्यासाठी हा जो मार्ग सांगितला भगवंतानी अर्जुनाचं निमित्त करून कोणाला सांगितला? आपल्याला सांगितला महाराज. मग त्याचं आचरण करावं का नाही? करावं. मग आपल्याला अहेतुक सांगितलं, तर मग तिथं मोठं पाहिजे, चांगलं पाहिजे. कशात मोठं असतं आणि कशात चांगलं असतं? दिसावा का असावा? असावा. आपल्याला दिसावं वाटतं का असं वाटतं? दिसावं वाटतं. आता 500 माणसं असते इथं, हॉल गज भरेला असतात. काय महाराज येवा, खूप मोठा आहे, लई माणसं होती. पण काय चालू आहे तिथं? सत असताचं चिंतन चालू आहे का नुसता धिंगाणा चालू आहे? धर्म झाला का अधर्म झाला? अधर्म झाला. महाराज ह्या गोष्टी सहज होत्या. म्हणून शहाण्या माणसाने याचा विचार केला पाहिजे की कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून अधर्म होता कामा नाही. आताची गोष्ट, काल आपले कोल्हे महाराज आले होते, काल नव्हते आले, प्रवचन केलं ते. आणि त्यांना म्हणलं बाबा आम्हाला एखादा ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस द्या. म्हणलं दुसऱ्याचं ऐकू आपण.
अशा इच्छेने म्हणलो. त्यांनी 2-4 ठिकाणी फोन लावले. एक जण होता इथला परांड्याचा, ते म्हणला मी सकाळी येऊन सांगून मग आपलं कीर्तनाला जात जाईन. म्हणलं काय हरकत नाही बा, येऊन सांगून जा. ते म्हणला मानधन काय भेटन. म्हणलं मानधनाची सिस्टीम नाही बा, आमच्या कॅम्प्युटरमध्ये सिस्टीमच नाही ती. ते म्हणलं मग नाही जमायचं. म्हणलं कसं काय नाही जमायचं. तुम्ही किती पैसे दिले. म्हणजे ज्यांच्याकडून शिकले त्यांच्याकडून. भाऊकडे शिकले तुम्ही, किती पैसे दिले. तुंतुने महाराजांनी तुम्हाला शिकवलं, किती पैसे दिले त्यांना. अरे तीर्थ, तो मला म्हणतो तीर्थक्षेत्रावर दान केल्यावर पुण्य होतं, सत्पात्री दान तुम्हाला कळत नाही. मग 2-3 अभंग म्हणलं मी त्याला. फोन ठेवून दिला महाराज त्याने. म्हणजे अशा ज्ञानी जरी असन, असा निकृष्ट विचाराचा असन, तर त्याचं किती श्रवण केलं तर आपल्याला बोध होणार नाही आणि कोणालाही होणार नाही. म्हणून अशा लोकांच्या नादीच लागायचं नाही. जसं नाथ महाराज म्हणतात ना हरिपाठामध्ये, काय न पुसका पद्मिनी जे सोहळे, हा मग त्यांच्यासाठीचे. जसे ज्याचे प्रलोभे मन, तैसे निरूपी निरूपण, अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण, धन लोभे ज्ञान निर्विर्य होय. ते पुन्हा विवेक, पिवे रेगालिया पाणी, त्या धान्याची नव्हे पेरणे, तैसा धनलोभ रेगालिया ज्ञानी. त्या ज्ञानाने कुणी सुखी होत नाही. आणि आपल्याकडे जी अशांतता पसरली त्याचं कारणच ते. म्हणून आपण आपलं आयुष्य संत विचाराने, आणि आपले जे पूर्वसरी होऊन गेले महाराज, नथुराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, बापूसाहेब महाराज वालुरकर असतील, संभादादा असतील, असे जे तुम्ही लोक पाहिलेत, यांच्या जीवनामध्ये यांनी काय मागं ठेवलं हे सांगा मला. आता सध्या बापू महाराज आहेत परतूरचे, काय सांभाळलं यांनी, काय ठेवलं स्वतःसाठी. तुमचे शिलूचे भगवान महाराज आहेत. अरे काय जीवन आहे मस्त. ते तुम्हीच देव आहात ह्याच बोधावर असतात महाराज. दुसरं काही असतं का त्यांच्याकडं. त्यांचे प्रवचन ऐका तुम्ही, ते खाली सांगत आहे तुम्हीच देव आहेत म्हणतात. कशामुळं. अहेतुक हा शब्द अंडरलाईन. अहेतुक, हेतुरहित. आणि हेतू आला की काम बिघडलं. मग आज जी आपली परिस्थिती इतकी खालावलेली आहे, तुमच्या जंतूर भागामध्ये जर एखादं कीर्तन करायचं म्हणलं आणि कीर्तन संपल्यावर त्याला बाजारासारखं बाजार वाटावा लागतो. मजुराचा कसा बाजार वाटते तसे बाजार वाटावा लागतो टाळकऱ्याचा. हे प्रत्यक्ष मी पाहिलंय. एका जणाचं कोणाचं तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं आणि टाळकरी आले. मी आपला बसलेलो होतो, कीर्तन संपलं आणि मग त्यांनी आणले वा 300 रुपये पाकिटात कागदात गुंडळीने दिली. मग सगळे रांगत लागली अशी देवाची पाय पडायला. अरे उलशीक तरी लाज आहे का की कसं घ्यावा. आम्ही मागत नाही म्हणते. मागत नाही म्हणजे म्हणून घेतो का. असं चालत नाही. अहेतुकी चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रतापती ते जे अपरी तैसा स्वधर्म रूप मखू हाची शव्य तुम्हा एकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. काय म्हणतात ओवीकडे पहा. तैसा ऐसे नाही तैसा स्वधर्म रूप मखू. मखू नाम यज्ञ. मखू नाम यज्ञ. हाची शव्य तुम्हा एकू. याचंच आपल्याला सेवे म्हणजे आचरण. सेवे म्हणजे खायचा नाही, आचरण करायचं. आणि ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनो हा होईल
आणि मग प्रजा हो न सांडील तुमते कदा. काय होईन तो? कामधेनू होईल. कामधेनू काय करते? कामधेनू काय करते? दारे धरायला जाते. कामधेनू काय करते? हा, म्हणजे जे इच्छा करू ते प्राप्त करून देते. मग हा स्वधर्म जर आपण आचरण केला तर तो कामधेनू होईल असं म्हणतात. बरं, देव म्हणतोय तिथं, तुम्ही आम्ही म्हणतो का? भगवंताचे उच्चार आहेत ते. आणि मग प्रजा हो म्हणजे प्रजा सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. मग प्रजा हो न संडील तुमते कदा. मग प्रजा कधी तुम्हाला सोडणार नाही. मग आता पुढं काय सांगतात? देवान भावयता, देवान भावयता नेन ते देवा भावयंतु वह परस्परम भावयंत श्रेय परम वाप्यस्त. जे येणे करून समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इष्पिता अर्थाते देती. जे येणे करून समजता, कोणत्या पदावरची ववी येते? देवा भावयतानेन, देवा नीती या पदावरची ववी. जे येणे करून समजता परितोष होईल देवता. देवता काय? देव काय होईल? संतुष्ट होईल. आणि संतुष्ट झाल्यावर मग ते तुम्हा इस्पिता, इच्छेलेला, इस्पिता म्हणजे इच्छे, अर्थात ती देती. मग जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण करणार. मग आपल्याला काय इच्छा आहे? सुखाची. कोणाला इच्छा नाही सुखाची? सगळे प्रयत्न कशासाठी आहेत आपले? सुखासाठी. संसार तरी कशासाठी करतो? दुःख व्हावं म्हणून करतो का? सुखासाठी करतो. आता ते बिगर झेंड्याचं जहाज आहे, भरकटलं समुद्रात, कुंकड चाललं, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण इच्छा काय आहे सगळ्याला? सुखाची. आणि मग आपण धर्माने जर वागलो तर धर्म आपल्याला काय करीन? कामधेनू होईल. आणि कामधेनू होऊन आपले सगळे मनोरथ पूर्ण होते. आणि धर्माने वागलं की इच्छाच राहणार नाही ना, कारण अहेतुकी करायचा कसा सांगितलाय? हेतू रहित. आणि हेतू रहित केला तर कामनाच कुठे उत्पन्न होईल? या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षम निश्चिता करीती तुमचा. काय शब्द आहेत बाबासाहेब महाराज? वाचावं. हा, काय म्हणतात? या स्वधर्म पूजा पूजिता, या स्वधर्माचं जर आपण आचरण केलं, देवता गणा समजता, देवासह असणारं त्याचं मंत्रिमंडळ, गण म्हणजे त्याचं मंत्रिमंडळ सगळं. कितीचं मंत्रिमंडळ आहे देवाचं? किती देव आहेत आपल्याला? देवाच्या मंत्रिमंडळात किती लोक आहेत? हा, 33. फक्त किती येतं? 33 कोटी नाही बरं. कोटी म्हणजे प्रकार झाला. आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत आपल्याला. 33 प्रकारचे देवता आहेत. मग तेवढेही आपल्यावर काय होते? संतुष्ट होते. बघा, व्यवहारामध्ये आपण घरी असताना आपण पत्नीवर खुश असतो. कधी असतो? अंगा असं आपल्या मनासारखं केलं, स्वयंपाक केला, मस्त भजे काढे आणि वरून कांद्याचे काढले. हा, मग म्हातारीचं दुखत असलं तरी जाता येतं का? हे प्रेमाचं लक्षण सांगितलं महाराज, कसं बांधलं जातं. मग देव संतुष्ट झाले की देव, आता देव संतुष्ट झाले की देवदास होते का आपण दास होऊ? देवदास होते महाराज. मग एवढा मोठा लाभ कशात आहे? संसारात काय सांगा बरं आपल्याला? कोण दास होतं आपलं? आयुष्यभर आपण सगळे कष्ट केले, आता कोण विचारतं? आणि काय सत्ता आहे सांगा ना? मला गावाला जायचं, 100 रुपये दे रे. नाही माझ्या खिशात नाही आता.
कोणाकडून घ्या, पुन्हा दातीच काल दुसरीकडे जावं लागतं. कोणासाठी केलं आयुष्यभर? पोरांसाठी केलं ना महाराज. बरोबर आहे ना. म्हणजे ते शिकवतात आपल्याला, आता तुम्हाला हाफ तिकीट आहे का फुल तिकीट आहे, तुम्हाला काय लागेल खायला तर फुगट आहे, राहायला फुगट आहे. म्हणजे ते आपल्याला हसायसाठी नाही की आपली वाताहत आपण कशी केली हा विचार करायचा प्रश्न संबंध आहे. हे दृष्टांत द्यायचे म्हणजे विचार करण्यासाठी, हे खुशीला व्हायचं टिंगलटावळी म्हणून नाही, का जेणेकरून आपली कशी फसगत झाली हे समजण्यासाठी. मग काय म्हणतात, योगक्षमो निश्चितता करीती तुमचा. आता योग आहे पण क्षम होतो का? काय प्रमाणे शिवाजी महाराज ते योगाहून क्षम कठीण असंच आहे ना. पुढं काय, योगाहून क्षम कठीण, पुढं काय आहे, बस काय झालं. कारण योग सगळ्याला येतो पण क्षम होत नाही. योग प्रत्येकाच्या जीवनात येतो. आता आपला योग इथं आला पण इथं राहा वाटत क्षम, आणि इथं येऊन घरची ओढ लागली ना, आता नाही ना, आता राहताच येत नाही, मला जावंच लागतं घरी. क्षम झाला का? अंतकरण स्थिर झालं, अंतकरण स्थिर झालं, योग आला पण क्षम झाला. आणि मग असा क्षम ते देवता करतात, देव करतो आपल्या. काय म्हणायचं आहे त्यांना, योगक्षम निश्चितता करीती तुमचा. मग आपल्याला कशाची अपेक्षा आहे? सगळ्याला सुखाची, आणि ते सुख ते आपल्याला देणार. आता सुख नाही का आज आपल्याला? सुख आहे, आत्ता सुखरूप आहोत, पण किती वेळ? आता काल महाराजांनी सांगितलं, शास्त्रीबाईंनी सांगितलं ना, सुख कशात आहे? विषयात सुख आहे का तुम्ही सुखरूप आहात? आपण सुखरूप आहोत. आनंद कोणाचा आहे? आपलाच आहे, पण आपल्याला कशात वाटतो? विषयात वाटतो. विषयात सुख आहे का? नाही. असं आता त्यांनी काल आपल्याला चांगलं स्पष्टीकरण केलं. महाराज ह्या गोष्टी आपण जर ध्यानात धरल्या तर आपल्याला भौतिक एखादा पदार्थ प्राप्त झाला तर त्याच्यातून उल्हासित होऊ का? बरं झालेच, ज्ञानीपुरुष झाला तर तो आनंद कोणाचा आहे म्हणतो? तो आत्म्याचा. हे ध्यानात घ्या. म्हणजे त्याची वृत्ती कुठं असते? हा आनंद विषयाचा नसून माझा आत्मा आनंदच आहे. महाराज एवढे ह्या साधू संतांनी आपल्यावर सोपं 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 म्हणजे त्या भाकरीचा भुगा केला, भुगा करून त्याचा रस केला, मिक्सरमधून रस केला आणि नुसतं तोंडाला लावायचे पण गिळाना. कारण आंब्याचा सुकाळ झाला आणि कावळ्याला मुखरोग आला, मग कुठं खाता येतं त्याला? आणि तीच अवस्था आपली झाली. कारण आपल्याला असं जर संत वाङ्मयाचं योग्य मार्गदर्शन आपल्या अंतकरणामध्ये पटलं तर आपण दुसऱ्याचं ऐकू का? आणि जाऊ का त्यांच्या कीर्तनाला? मग गर्दी करू का? महाराज जेवढी गर्दी करता का तुम्ही ह्या पैशावाल्याच्या कीर्तनाला तेवढं पाप तुमच्या डोक्यावर आहे, तेवढंही पाप तुमच्या डोक्यावर आहे. कारण तुम्ही गर्दी करता म्हणून ते पैसे देतात. ते पैसे कशामुळे देतात? लोक फुकट जमत येत, सो खर्चाने येतात. घातले तर घातले, जीव नाही तर मग चालले. मग त्याचं पाप कोणाला लागणार आहे? ऐकायला जाणारा सुद्धा लागणार आहे. म्हणून त्या चांडाळाचं तोंड सुद्धा पाहायचं सांगितलं नाही. हां नाही, जेने केले पाप दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखे असं आहे प्रमाण. पण असे जे ठरवून कीर्तन करतात
50,000, 40,000, 15,000, 25,000 यांच्या कीर्तनाला कधीच जाऊ नका आणि त्यांच्या कथेलाही जाऊ नका. जे कथा ठरवून घेते त्यांच्या कथेलाही जाऊ नका महाराज. त्याच्यातून आपल्याला पापच वाटायला येणार आहे, पुण्य येणार नाही. संतांच्या विचाराप्रमाणे. म्हणून आपण सावधानतेने परमार्थ केला पाहिजे. काय केला पाहिजे? सावधानतेने परमार्थ केला. मग असे देव योग आणि क्षम निश्चित करीती तुमचा. आता योग कशाचं पाहिजे? आपल्याला सुख पाहिजे. आणि सुख क्षम म्हणजे स्थिर होणं. मग एकदा सुख आलं आणि ते स्थिर झालं, कशासाठी प्रयत्न आहेत आपले? सुखासाठी. आणि ते सुख आलं आणि देवाने आपल्याला ते त्या ठिकाणी स्थिर केलं. आपल्याला कशाची अपेक्षा राहील का आता? कशाने झालं हे? स्वधर्म. कसा धर्म? स्वधर्म कसा आचारला? कसा आचरण केला कोरडे? अरे स्वधर्म केला, पण कसा केला? हेतुरहित, अहेतुकी. हे शब्द ध्यानातून विसरून देऊ नका. कसा केला? हेतुरहित. आणि हेतुरहित केलं त्यालाच फल असतं महाराज. बाबाच्या महानिर्वाणच्या वेळेस एवढे 10-15 लोक, लाख लोक यायला काय आमंत्रण दिलं तर? अरे जोगवाड्यापासून पोस्टर लागले होते तर केळपर्यंत लागले होते. हा वाटूरपासून होते, पण पुढं दाट होते. मी आलतो म्हणून सांगतो, मी पाहिलेलं सांगतो. कशामुळे लागले हो? अपेक्षा रहित. कशाची अपेक्षा ठेवली का? नाही. मोठं आसन पाहिजे, मोठी गादी पाहिजे. अरे कशाचीच नाही. आण भाकरचं. म्हणजे साधकाने जीवन आपलं सहज अवस्थेत घालावं, आटीतटीच्या अवस्थेत घालू नाही. असंच पाहिजे, तसंच पाहिजे. आणि तसंच सवय लागली एकदा की त्या देहाला. आता शास्त्री बोय महाराज काही हाय अपेक्षा? कुठं जेवलेत हाय माहिती आपल्याला? काही स्पेशल करावं लागतं का? नाही. एक भाकर संध्याकाळी आणि एक भाकर सकाळी. एक भाजी साठी असा त्या बास. आणि तेच जर माल मलिदा खायची सवय लागली असती, गादीवर झोपायची सवय लागली असती, कूलर, फॅन, AC अशा सगळ्या गोष्टी लागल्या असत्या, तर मग इथं थांबता आलं असतं का? हेलिकॉप्टर यायला महाराज विमानाने येणार. म्हणजे एवढ्या मोठ्या स्थितीला प्राप्त झाले. मग त्यांनी विषयाची इच्छा राहिली का? नाही महाराज. स्वधर्माचं आचरण केलं, हे काय ते काय, त्यांना त्याच्याविषयी काही सुख दुःख नाही. मग असा योगक्षम निश्चिती करीत तुमचा. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला तुष्ट देईल. आयशी परस्परे घडेल प्रीती. काय झाला? हा आहेर मी पाहुण्याला केला आणि पाहुण्याने मला केला. तुम्ही देवा ते भजाल. अगदी कोणाला सांगितले? आपल्याला. देव तुम्हाला तुष्ट देईल, म्हणजे संतुष्ट होतील. आणि देव संतुष्ट झाल्याशिवाय आपल्याला काही भेटेल का? आता नाही भेटणार. आणि आयशी परस्परे घडेल प्रीतीजेत. मग तुम्ही तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. केवढा अधिकार प्राप्त झाला? काय उठबशा काढे त्याने, आता जोर काढे काही. ही अवस्था, एवढा मोठा अधिकार प्राप्त होण्यासाठी काय केलं? त्यांच्या मताप्रमाणे वागली. बायको आपल्या मताप्रमाणे वागते म्हणून अजिबात जायचं नाही तुम्ही त्यांच्या घरी. कॅन्सर.
कशाने अधिकार आला? सेवेने. आणि धांगाड धिंगा घालणाऱ्या आठवड्यावर कोण विचारतं, कोण सांगतं मी कुठं चाललं म्हणून. हे दृष्टांत आहे ना, अतिशय आपल्याशी एकरूप होतात महाराज. मग आपली बुद्धी तशी बनवली पाहिजे. बाई म्हणजे बुद्धी व्याभिचारी होता कामा नये. आणि बुद्धी व्याभिचारी झाली की महाराज तिला मग काहीही कळत नाही. हा, देवतांतरा म्हणलं. देवतांतरा काय म्हणतात ते? तुम्ही देवा ते भाजा. हा, कुठलं सांगितलं तुम्ही? बोला. हा, मग थांबा 96. देवता गणा समजता. हा स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षम निश्चिता करीती तुमचा. देवता गणा म्हणजे देवासह त्याचं मंत्रिमंडळ म्हणलं नाही तुम्हाला. तुम्ही बाजार आणला, तुम्ही एकटेच खाता का तुमचं घर खातं? आणला कोणी? सगळ्या घरानं खाल्ला का नाही? तसं एका देवाला भजलं की सगळे देव संतुष्टच असतात ना. पत्नी आहे, बाई आहे, घरात दीर आहेत, भाया आहेत, नंदा आहेत, सासू आहेत, सासरे आहेत. मग नुसती नवऱ्याची सेवा करावा का सगळ्याची करावा? बोला. हा, बोला ना. सगळ्याची सेवा करावं. मग सगळ्याची सेवा करा का नवऱ्याचीच करावं? अरे सगळ्याची सेवा करावं पण सगळ्यात नसावा. नवऱ्याची सेवा करावं पण नवऱ्यात असावा. त्याच्या सगळ्या देवाची सेवा करावा पण मुख्य मालकाला सोडून नाही. मालकाची सेवा म्हणून सर्वस्व कोणाला देते? पत्नी. पतीला देते का सगळ्याला देते? मग सर्वस्व त्या देवाला द्यावा, त्या पांडुरंगाला द्यावा का जे भेटन त्याला द्यावा? तसं आहे ते. तुम्ही बाजारांना सगळं घर संतुष्ट झालं का नाही? तसं देव संतुष्ट झाला की देवतागण आपोआप संतुष्ट होते ना. आणि मग हे चालवतं कोण? पंतप्रधान खुश झाला, थोडक्यात सांगतो आता. हा, तर मंत्री विरोधात जाते का? जाते का? जाणार नाही. तसं मूळ मालक आपल्या आचरणाने खुश झाले तर बाकी आपापच खुश होते. आणि मग त्याचं सगळं चालवते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या शिरूर तालुक्यात, कोणता? शिरूर कासार तालुक्यात एक मुसलमानाचा माणूस आणि तो 150 गाया सांभाळतो, गावरान. त्याला पद्मभूषण पुरस्कार दिला. आहे का तुम्हाला माहिती? बीड जिल्ह्यातला. हां, ऐकलं कवा? दिल्यावर ऐकलं ना. ते तर सगळ्यांनीच ऐकलं. आधी माहिती होतं का? मग एवढा शोध कुठून काढा असेल त्याने? कारण एवढी बारकावा असतो त्यांच्याकडं शोध घेण्याचा. मग तो निवडला, त्याला पद्मभूषण पुरस्कार केंद्रामार्फत भेटला. महाराज मुसलमानाचा माणूस 150 गाया सांभाळतो आणि बऱ्याच दिवसाचे सांभाळतो. आणि आपल्याकडे दारात गाय नाही महाराज. महाराजाच्या नाही, इठाल 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 इठाल. महाराज काय सांगतात? अभंगाच्या 3ऱ्या चरणात डोंबलं सांगतात तो. अरे आपला धर्म आहे तो. गाय पाळणं, गाय सांभाळणं, गायीची सेवा करणं, गायीला चारा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यापासून आपण विमुख झालो तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर न करता सहज बसणार आहे महाराज.
आणि ते कुणीही चुकू शकत नाही महाराज. ऐ पाणी आण मधून. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरील मानसीचे. मग तिथं काही अडचण राहील का आपल्याला? बंद करा बंद करा. त्याने बारकी पिशी आपली प्लास्टिकची पिशी शिशी तिथं पहिली कोणती आण. काय म्हणतात? ते तर तुम्ही जे करू म्हणाल आपल्याला जे इच्छा उत्पन्न होईल दार लोटून घेते ते अपैसे सिद्धी जाईल. कशाने गेलं? स्वधर्माचं आचरण आणि अहेतुकपणा. दुसरं काही कारण नाही. आता स्वधर्माचं आचरण आणि हेतू रहित. मग हेतू रहित शेती केली तर काय झालं? निष्काम कर्म झालं ना. आणि तेच 18व्या अध्यायामध्ये सांगितलं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषा लागी. ते पूजेलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी पसाय दी जे तया. काय फल आहे त्याचं? वैराग्य. निष्काम कर्माचं काय फल आहे? चित्तशुद्धी आणि वैराग्य. आणि बगर वैराग्याचं परमार्थ होईन का? होणारच नाही महाराज. जसे विमानाला काय असतं? होकायंत्र असतं. आणि होकायंत्र असतं होकायंत्र. आणि ते काय करतं? दक्षिण उत्तर दिशा दाखवतं. आणि त्या अनुषंगाने ते उतरतं आणि यंगतं. आणि आपल्या परमार्थामध्ये विवेक वैराग्य हे काय आहेत? होकायंत्र आहेत महाराज. ज्या साधकाच्या ठिकाणी होकायंत्र नाही त्याचं विमान कुठं जाईन आपल्याला सांगता येणार नाही. हे पुढे वळ. बस. वांछितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावा आज्ञापाक होवा म्हणपे तुमते मागतील महारुद्धी. काय होईल? वाचा सिद्धी. बाबा म्हणते तसं खरं होत होतं. हे बगड्या ओ येऊ नका. आले का बगडे अजून? काय सिद्धीसाठी साधना केली ती? वाचा सिद्धी पावा. जातो कल्याण होईल. घी तिथं पाणी लागते. कशाने वाचा सिद्धी झाली त्यांची? स्वधर्माचं आचरण हेतू रहित. स्वधर्माचं आचरण हेतू रहित. ह्या दोन गोष्टींनी इतकी मजल मारती. मग वाचा सिद्धी पावा आज्ञापाक होवा. म्हणे तुमते मागतील महारिद्धी. आज्ञापाक आज्ञा करते. तुम्ही आज्ञा करायची, असं करा, झालं. म्हणे तुमती मागतील महारिद्धी म्हणजे तुम्ही जे हुकूम काढता त्याची आज्ञा ते लोक पाळते. कसं म्हणतात त्याला दृष्टांत दिला. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावणीशी. वसंत ऋतुपतीचे द्वार म्हणजे वसंत ऋतू. वनश्री निरंतर. आता वसंत ऋतू असला तर कोणते फळं येणार नाहीत? सगळंच येणार. आता एवढे उन्हाळ्यात हिरवेगार झाडं झालेत. कशाने झाले ते? यांना काय पाणी घातलं आपण? बस. वळगे फळभार लावण्याशी. मग वळगे म्हणजे आश्रय करी, सेवेसाठी सिद्ध असते, सेवा करते. पुढं काय म्हण? इष्टान भोगान हि ओ देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंगतेस्तेन येवस. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. काय सांगितलं बाबासाहेब महाराज? आता
तैसे सर्व सुखे सहित. तैसे म्हणजे कैसे हो? तैसे म्हणजे इष्टान भोगान. मग तुम्हाला जे आवडन ते इष्टानी, ती म्हणजे तुमची जी इच्छा होईल ते. तैसे सर्व सुखे सहित, मग तुम्हाला जी इच्छा होईल ते. दैवची मूर्ती म्हणतं कोण होईल? कोण झालं म्हणलं? दैव म्हणजे काय? प्रारब्ध. आता देवान दिलं की प्रारब्धाने? कशामुळे दिलं प्रारब्धाने? स्वधर्माचं आचरण केलं आणि हेतुरहित केलं म्हणून दैव. भाग्याचे आणि भडशे उद्योगाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैसे. कुणी दैव तयार केलं? आता आपणच केलं. आणि आता जे दुःख आपल्याला प्राप्त आहे ते कुणी केलं? देवाने दिलं ग. मग माणसं म्हणते देवाच्या कृपेने चांगलं चालू आहे बा. कीर्तनकार म्हणतात देवाच्या आशीर्वादाने आमचं खूप चांगलं चालू आहे. आता तुमचं चांगलं चालू आहे, तुमच्यावर कृपा केली आणि आम्ही का त्याचा बांधऱ्यातला? आता हे बोलणं शहाणपणाचं आहे का? नाही महाराज. आपल्या दैवाने आपल्याला भोग प्राप्त होतो. देवाला देता येत नाही काही गोष्टी, म्हणून देवच संत रूपाने अवतीर्ण होतो. देव ते संत, संत ते. आणि मग काय लागत ते घ्या. मग घातलं दुकान आली अशी देती. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबा उठवला, मग त्याला त्याचा भाचा उठवता आला का? अभिमन्यू. असं आपल्या समजुतीमध्ये झालं पाहिजे महाराज. कुठं झालं पाहिजे? तुम्हाला काही शंका असेल तर विचारा बरं का. गपरावू नका. कोणाला येऊ शंका विचारा, काय अडचण नाही. समजा एखादी गोष्ट मला जरी नाही समजली तरी काही अडचण नाही. आपल्याकडं आपल्यापेक्षाही श्रेष्ठ लोक आहेत, आपण त्यांना विचारू शकतो. नाही तर तुम्हाला एखाद्याला कोणाला माहीत असलं तरी सांगितलं तरी काही हरकत नाही. कारण इथं तुम्ही आम्ही खेळीमेळी, इथं चर्चात्मक सत्र आहे. हुकमी एका नाही. आम्ही म्हणतो तुम्ही ऐकत राहायचं. जैसे ऋतुपतीचे आणि झालं नाही का, तैसे सर्व सुखे सहित. दैवची मूर्ती म्हणतं येईल देखा काढ तर तुम्हा पाटील. अरे तुम्हाला शिव देतील. बाबासाहेब महाराज कुठे? भोशीत येत का आरणलाय? आपल्याला माहित होतं का काही कधी दैवात काय होईन ते? नाही, आपल्याला काही अनुमान नाही. पण असं जर आपलं शुद्ध हेतू आणि धर्माप्रमाणे जर आचरण असेल तर निश्चित दैव आपल्याला पाठ दाखवणार नाही. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनर्थ. जरी स्वधर्मेक निरत वर्ताल बापा. काय म्हणतात? ऐसे समस्त भोग भरित. असे सगळे भोग भोगून काय व्हाल तुम्ही? होवाल तुम्ही अनर्थ. अनार्थ म्हणजे काय? बोला. अर्थ राहत नाही, इच्छा राहत. ना मग इच्छा राहील. अनर्थ. मग काय होईल तुम्हाला? सुख होईल, निरामय, पूर्ण काम. आणि पूर्ण झालेलं काही इच्छा असते का? आता समजा आपण घरून आरणला आलो, आता आरणून पुढं जायची इच्छा आहे का? नाही. 7 दिवस कुठं राहायचं? इथंच राहायचं. म्हणून कुठली कल्पना आहे का आता पुढं जायची? नाही. तसं सुख आपल्याला प्राप्त होईल. अनार्थ.
पण कधी जरी स्वधर्मे क निरत वरताल बापा, हे कधी होईल स्वधर्माने वागला तरच. मग देवाचे शब्द खरे का खोटे बघावं. असं आपल्याला मार्ग भगवंतानी दाखवला. महाराज पुढं काय म्हणतात, का झाली असं कळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयाच्या. आता मात येतो ना, पैसा झाला गडगंज, नुसतं गाड्यावर भर भर मुसमुस करतो. कशानी? धनानी. म्हणून महाराज धन नीतीचा असावा. कसा असावा? नीतीचा असावा. अधर्माचा रुपया आपल्याकडे येऊ नये महाराज. आणि अधर्माने कमवलेलं अन्न सुद्धा खाऊ नये. एखाद्याने अधर्माने पैसा मिळवलाय, त्याचं अन्न खाणं सुद्धा पापच खातो महाराज आपण त्याचं. काय झाला तो? का झाली या सकळ संपदा, असा संपन्न झाला. वरचे सगळे लक्षणं त्याच्याकडे आले, संपन्न झाला. मग काय केलं त्याने? जो अनुसरेल इंद्रिय मदा, इंद्रियाचं मद, लुब्ध होऊन या स्वादा विषयाचे. कशासाठी पैसे अधर्म करतात आता आपण? इंद्रियाची तृप्ती होण्यासाठीच ना, का दुसरं कशासाठी? पैसे कशाला लागत आहेत? मग उन्मत्त झालं का नाहीत? काय करावं महाराज, पोरच ऐकत नाही आमची. अरे लबाडा हो, नाटकं करता का? पोरं ऐकत नाही. पोराच्या वावर नावर कशी केले? तुमचेच पोर आहेत का? गावातले लोक म्हणतात, गावकरी म्हणतात, नाही नाही ते कीर्तन आमचे पोरं ऐकनातच, त्याचंच घ्यायचं म्हणते. नाटकं करता. अरे त्यांना काय अक्कल यायची? त्यांना काय माहिती आहे पाप पुण्य? म्हणून आपल्याला हे निश्चित आपल्याला माहीत पाहिजे आणि आपल्या आचरणामध्येही पाहिजे महाराज. तरच ही गोष्ट जमू शकते, नसता जमू शकत नाही. आता तो लुब्ध होऊन या स्वादा विषयाच्या. मग विषय, मग आता महाराज म्हणले विषयावडी बोलले जीव, आता त्याची कोण करील किव नपजे नारायणे भाव पावणे बोलले. तीही यज्ञ भावी की सुरी, जे हे संपत्ती दिली पुरी, तया स्वधर्मे सर्वक्षरी न भजेल जो. काय म्हणतात? कुणी संपत्ती दिली? सुरी म्हणजे देव. तीही यज्ञ भाविकी सुरी, धर्माचं आचरण केलं. लक्ष द्या, काय म्हणतात? तीही यज्ञ भाविकी सुरी. सुरी म्हणजे देव, म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म अहेतुकपणे आचरण करून देवाला प्रसन्न केलं. जे हे संपत्ती दिली पुरी. मग देवाने संपत्ती दिली का नाही? सगळी दिली. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. आणि सगळं देऊन हे आपल्या स्वधर्मासाठी जो खर्च करत नाही. हाको तो माको थाकोही माको. सर्वेश्वरी न भजेल जो, असा जो भजणार नाही त्याचं काय म्हणतात? अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाची. काय केलं पाहिजे? अग्निमुखी हवन. आमचे बाबा करायचे हो हमेशा, वक्ते बाबा हमेशा करायचे. त्याच्याशिवाय जेवण करत नव्हते ते.
आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या लोकांना शिव्या द्यायचे कुठे बी ते. घाटावर शिव्या देणं सोपं गोष्ट वाटली तुम्हाला. मी एकदा नागपूरला गेलो होतो त्यांच्या संघ मोर्चाला, ओके बाबा संघ नागपूरला विधानसभेवर मोर्चात. ह्या गायाच्या संदर्भातच कायदा करायसाठी गोहत्या बंदीचा. आणि तिथं ह्या उस्मानाबादचा कांबळे म्हणून मंत्री होता, मला वाटतं पशुसंवर्धन मंत्री तो होता. आणि तिथं सगळे जमले मग वारकरी, 4-5 हजार वारकरी होते. मला त्याच्या समोरच बाबांनी त्याला घोडे लावले. मंत्र्याच्या समोरच मंत्र्याला घोडे लावले. त्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतले. अरे ह्या कायद्याने हे होतं, ह्या कलमाने ते गेलं, त्या कलमाने ते गेलं, बोलूनच दिलं नाही महाराज. आणि शरद पवारला नागपूरच्या विधानसभेमध्येच बाबांनी शिव्या दिल्या होत्या तोंडावर. विलासरावला आमच्या औरंगाबादला, हे देशमुख आहे, नाही अरे ह्यो खाटीक आहे. होईन का महाराज हिंमत एवढी कोणाची? आणि काय संरक्षण होतं त्यांना, काय होतं सांगा ना मला. पण देव पाठीमागं पुढं होता ना महाराज, मागे पुढे उभा. मग अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे. अग्निमुखी हवन करत नाही, न करील देवता पूजन, देवाचं पूजन करत नाही. आज बरेच माणसं देव पूजित नाहीत. मला वाटतं 90% लोक देवपूजा करीत नाहीत. घरी देव असतील पण बाया कधीतरी धुत असत्या, गडी बरेच धुत नाहीत. हा तुम्हाला इटाळ आहे ना, तुम्हाला कायमचा हात लावायचा नाही. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. जो खायला देतो त्याची आपण नित्य सेवा केलीच पाहिजे. निदान देवपूजा, स्नान, गंध लावणं, फुलं नाही, फुल तर तांदूळ, मंजुळा एवढं तर करू शकतो आपण. 4 दाणे. होय ना. आपल्याला काय गुण देते. हा बरोबर आहे ना. मग इथं आता सांगितलं देवाला तुम्ही भजाल देव संतुष्ट होईल तुम्हाला, अशी परस्पर प्रीती जडेल. मग त्याच्यावर प्रेम केलं तरच ना, प्रेमच नाही केलं तर कसं जमन महाराज. हे आपलं कर्तव्य आहे का सकाळी स्नान केल्यानंतर आपण देवपूजा केलीच पाहिजे आणि देवहारा स्वच्छ ठेवला पाहिजे महाराज. देवाऱ्याकडे बघू वाटत नाही काही काहीच्या, इतका मळ असतो त्याच्यावर. नाही कशाचे का असणार, बरं एवढे कशासाठी जमा केले तिथं? खंडीभर देव कशासाठी जमा, एकच ठेवी ना आणि त्याला स्वच्छ ठेव बाजाला. अशी जी आपली अवस्था आहे महाराज, आपण देवपूजा सगळ्यांनी केली पाहिजे. मग ते कुणी पहाट करीन, कुणी उशिरा करीन, ते आता सगळ्याला सांग होणार नाही, पण केलं पाहिजे. आणि देवाला आपल्या काय आवडतं? गंध. गंध कोणता लावला पाहिजे? अरे गोपीचंदच लावला पाहिजे, तांबडे टिकले नाही लावायचे. गोपीचंदच लावला पाहिजे. काय आवडतं त्याला? तुळशी माळ गळा गोपीचंद तिला, आणि हृदय कळवाळा वैष्णवाचा. मग असं आपण देवाची. मग विमुख होईल गुरु भक्ती, आदर न करील अतिथी, संतोषीने दिले
ज्ञाती आपोलिया. असं एक एक लक्षण आपोआप येतं ना. मग ते काय म्हणतात, घर फिरलं की वाशी फिरतात असं काहीतरी म्हणे एक. किंवा आदृष्ट झाली आहे उदास. तसं विमुख होईल गुरुभक्ती. कशामुळे झाली विमुख? कारण वर चुकला ना, इंद्रियाचा मद वाढला ना. मग विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी. एखादा अतिथी आला त्याचा आदर करणार नाही. संतोष नेदिल ज्ञाती आपोलिया. मग संतोष तो कोणाला देईन का? ज्ञानाला सुद्धा देईन का? नाही महाराज. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो. कसा झाला तो? ऐसा स्वधर्म क्रिया रहितो. स्वधर्माचं आचरण करणार नाही. आथिलेपणे म्हणजे मागं जे लक्षणं सांगितले, आथिलेपणे प्रमत्तू उन्मत्त. कसं झाला? उन्मत्त. केवळ भोगासक्तू होईलच. केवळ मग आपण जे आता आपल्याला पैसा हवा वाटतो, कशासाठी? भोगासाठी. बरं, भोग आपल्या प्रारब्धात असन तर भेटन, नसन तर भेटन का? आणि मग धर्म अधर्म जे भोगासक्त लोक आहेत ते धर्म अधर्म पाहतात का? नाही. मग भोगासक्त जास्त शेतकरी आहेत का महाराज आहेत? बोला जा. कॅमेरा चालू आहे. वास्तव आहे ना ते. त्याच्यात काय आपल्याला काय कोणाची कुचनिंदा नाही करायची किंवा दोषाने बोलायचं नाही. मला सांगा, शेतकरी आहे तुम्ही सगळे, दुसऱ्याच्या वावरातलं कापून आणता कधी? 2 गठुडे सोयाबीन उचलून आणता वावरात आपल्या? कधी तुरीचे बँडे आणता 10-20? तिथं काय करता? धर्माचं पालन करता. धर्म मंडपात धर्माचं पालन होत नाही म्हणल्यावर इथं आता काय हे सोडून वावगं बोलायचं नाही आपल्याला. इथं दाखवलं जनतो काय काय केलं त्यांनी. ऐसा स्वधर्म क्रिया रहितो. आता स्वधर्माचं आचरण आहे का आपल्याकडून? नाही महाराज. आणि आथिलेपणे प्रमोद. मग पैसा झाला आला, धन आलं, मान आला, उन्मत्त झाला महाराज. आणि मग केवळ भोगासक्तू होईल. मग काय पाहिजे? भोग. मग कशाने पैसा येऊ आणि कसा येऊ त्याच्याशी काही घेणं देणं नाही महाराज. पण भोग पाहिजे. मग तया मग आपावो थोर आहे, जेने हातीचे सकळ जाय, देखा प्राप्त ही न लाहे भोग भोग. काय म्हणलं? नाही ना. मग तया मग आपावो थोर आहे. मग त्याला संकट दुःख फार आहेत. काय? जेने हे हातीचे सकळ जाय. मग जे आहे ते जातं ना. राहतं का महाराज? राहत नाही. देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. आता प्राप्त आहे, घरी मस्त तूप आहे, गावरान गायचं तूप आहे, पण 2 बार अटॅक येऊन गेला, खाता येत आहे का? साखरेची थप्पी आहे पण साखर आहे ना 540, खाता येत नाही. म्हणजे सगळं प्राप्त असूनही त्याला भोग भोगता येत नाही. कशामुळं बरं हे? बोला बोला बोला. सगळे कशामुळं झालं हे? स्वधर्माचं न केल्यामुळं. स्वधर्माचं आचरण केलं, ऐका, स्वधर्माचं आचरण केलं, सगळी संपत्ती प्राप्त करून घेतली आणि मग उन्मत्त झाला.
आणि असा मग आपल्याला सगळं दिलं की नाही देवानी? काय द्यायचं ठोलंय का? आपल्याकडे काय कमी आहे आज? काहीच कमी नाही. सगळं दिलं का नाही? आणि सगळं देऊनही देवासाठी करतात का? मानासाठी, मोठेपणासाठी. महाराज ही खूप खूप बारकावे त्याच्यात. आता आपण म्हणतो आपण कोणाचे दास आहेत? आम्ही पांडुरंगाचे दास आहेत, आम्ही वारकरी आहोत. पण अपेक्षा आहे का नाही मानाची? माझं नाव घ्यावा. मजरी गोनिया शरण जो वांछी महिमा सन्मान, तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड. नाथ महाराजांनी खेटरानेच हाणलं महाराज. कशाने हाणलं? खेटराने. मग पुढं काय म्हणतात? जैसा गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, कानी दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. गतायुष्य शरीरी, ज्यांचं आयुष्य सरलंय, मेलाय. सूक्ष्म देह स्थूल देहाचा विच्छेद झाला, सूक्ष्म देहाचा तांडा ह्या स्थूल देहातून निघून गेला की माणूस मेला. चैतन्य वासू न करी जीवात्मा, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. मग पाप्याच्या ठिकाणी लक्ष्मी राहते का? नाही महाराज. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. कसं झालं महाराज? हिजला दिवा, मग झाला अंधार, आणि मग काय झाकीशीन? कशासाठी सांगाय, कशासाठी ऐकायचं हे? महाराज हे आपल्या आचरणात आलं पाहिजे. आणि कोणी अधर्माने वागत असन आणि आपल्या ज्याने ती गोष्ट रेटत नसन तर आपण लांब जायचं, त्याजवळ राहायचं नाही. राहायचंच नाही महाराज. अनुमोदन नाही दिलं. भीष्मानी द्रोणाचार्याने अनुमोदन दिलं का? नाही, पण दुःख भोगावं लागलं. कारण त्यांच्या समोर प्रत्यक्ष अधर्म झाला आणि अधर्म होता नाही, ते शांत बसले म्हणून भोग भोगावा लागला. म्हणून तुम्ही जरी फुगट कीर्तन ऐकायला गेले तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणारच नाही. नाही, द्यायचीच नाहीत. बरोबर आहे ना. तशा ठिकाणी आपल्या हातात कारभारच घ्यायचा नाही. तिकडं आणि ते वर्गणीवाले पहिल्या नंबरला जाणार आहेत. हा, नाही नाही नाही, वर्गणीवाले आहेत ना गोळा करणारे, ते तर सुपातले पहिलं पाकडी ते फॉलपट तसेच जाणार आहेत. महाराज किती लोकांचे कष्टाचे पैसे. आमच्याकडे महाराज ऊस तोडणाराचे पैसे आहेत बीड जिल्ह्यामध्ये. बीड पहा, पाथर्डी पहा, या भागामधले लोक निस्ते ऊसच तोडीचे. आमच्या हाताने सप्त्याला मी मुकादम होतो त्यावेळेस 5-5 हजार रुपये कोयतेवाले कोण वर्गणी घेतली महाराज सप्त्याला. तुमच्याकडे किती कोयते? तर 12, आणि द्या 60,000 रुपये तुम्ही 12 जणांचे. आणि किती रामायण सांगतो, कोणतं सांगतो? गीत रामायण सांगतो, संगीत रामायण सांगतो, 2 लाख रुपये. याच्या बापाचे घरचे त्याला द्यायला. हा अत्याचार आहे, अत्याचार. मग तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशो जाय. तैसी निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. तैशी
निजवृत्ती जेथ सांडे. ती वृत्ती निजवृत्ती म्हणजे कोणती वृत्ती? आत्मवृत्ती. आचार, आपला आचार, स्वकर्तव्य जिथं जिथं सुटलं निजवृत्ती जे चांडे ते तर स्वतंत्र वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. असं ब्रह्मदेव आपल्याला शिकवतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सावता महाराजाच्या चरणी आणि तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल.